नमस्कार. मी रुपाली चाकणकर, राज्य महिला आयोग अध्यक्ष. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने 8वी युवा संसद आयोजित करण्यात आलेली आहे. 3 दिवसाच्या या युवा संसदमध्ये राजकीय सामाजिक क्षेत्रामधील अनेक मान्यवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. खरं तर कोणत्याही समाजाचा पाया हा त्या युवकांच्या बुद्धिमत्तेवरून मोजला जातो. राज्याची देशाची प्रगती ही युवकांच्या बुद्ध्यांकावरून ठरत असते आणि साहजिकच त्यांना त्या पद्धतीचं करिअर, त्यांचं मार्गदर्शन या पद्धतीने त्यांची जर वाटचाल झाली तर निश्चित सशक्त युवा, सशक्त महाराष्ट्र घडू शकतो. आणि म्हणून जाधवर ग्रुपने आयोजित केलेले हे कार्यक्रम उत्तम आहेत. या माध्यमातून मान्यवरांचं मार्गदर्शन मिळत असताना, या रस्त्यावरून चालत असताना खऱ्या अर्थानं अडचणी, आव्हानं, संधी या माध्यमातून आपण कोणतं करिअर निवडावं आणि कशा पद्धतीने काम करावं याचं मार्गदर्शन या माध्यमातून मिळणारच आहे. पण राजकारणामध्ये काय यायचा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जो राजकारणामध्ये त्यांच्या विभागाचे, त्यांच्या भागाचे, त्यांच्या पिढीचे प्रश्न मांडत असताना त्या संसदेतून असेल किंवा विधानभवनातून असेल, या प्रश्नांवरती तोडगा करत खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका या माध्यमातून निश्चितपणे घडेल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. उत्तम कार्यक्रम करणं आणि विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने नियोजनात सहभागी करून घेत त्यांना चांगल्या पद्धतीची शैक्षणिक दिशा देणं हे उद्दिष्ट जाधवर ग्रुपचे आहे. त्यासाठी त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा.